ठाकरे घराणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात गेल्या जवळपास 100 वर्षांपासून सक्रिय असलेले एक घराणं. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीला समांतर असा या घराण्याचा प्रवास आहे. याच ठाकरे घराण्यातल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन व्यक्तिरेखांमधल्या मतभेदांनी गेल्या 1.5-2 दशकात राज्याच्या राजकारणाला वेगळाच रंग दिलाय. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव यांच्याकडे आलं आणि राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपानं आपली वेगळी चूल मांडली. या दोन ठाकरेंमधल्या संघर्षावर भाष्य करणारं पुस्तक पत्रकार धवल कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांचे मतभेद आपल्यापासून लपून राहिलेले नाहीत. मात्र तरीही शेवटी आपले ते आपले अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली आपण पाहिली. पण उद्धव ठाकरेंनी मात्र भाऊबंदकी निभावली नाही हे म्हटलं गेलं आणि तेव्हापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना अनेक वेळा टीकांना सामोरं जावं लागलं. आता नक्की काय आहेत हे मतभेद आणि राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे घेऊन सुद्धा उद्धव ठाकरे हे मात्र आपल्या जागेवर अडून असल्याचं का म्हटलं जातंय, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं चुलत भाऊ, मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी विद्यार्थी. दोघांनीही जाहिरात एजन्सी काढून व्यवसायाची सुरुवात केली होती. पण त्याच दरम्यान त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात झाली आणि इथेच सगळी समीकरणं बदलली. त्या अगोदर सगळं ठीक होतं. 1988 साली राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. सर्वसामान्यपणे असं मानलं जातं की 1996 साली रमेश किनी हत्या प्रकरण झालं. त्यानंतर राज ठाकरे बॅकफुटवर गेले. त्याच काळात उद्धव राजकारणात आले आणि हा वाद सुरू झाला. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधल्या वादाची पाळंमुळं 1980च्या दशकाच्या अखेरीस आणि 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात दडलेली आहेत. राज ठाकरे थोडे तडक फडक होते आणि काही जणांना तो त्यांचा उर्मटपणा वाटायचा. बाळासाहेबांसोबत राजकारणात आलेली पिढी वार्धक्याकडे झुकायला लागली होती आणि राज ठाकरेंसोबत युवक पिढी सक्रिय झाली होती. या दोन पिढ्यांमधला तो संघर्ष होता. 1991 साली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना राज यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि तिथेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मधल्या वादाची ठिणगी पडली आणि तेव्हापासूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं एक वेगळंच पर्व ठाकरे कुटुंबात सुरू झालं. कालांतराने त्या ठिणगीचा वणवा झाला आणि मनसेची स्थापना झाली. राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधले मतभेद टोकाचे असले तरी त्यांच्यात एक जिव्हाळ्याचं नातं असल्याचं चित्र वारंवार दिसलं आहे. उद्धव ठाकरेंची तब्येत बिघडली तेव्हा राज ठाकरे त्यांना भेटायला गेले होते. असे अनेक प्रसंग असतात जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. मात्र तरीही उद्धव ठाकरे यांना सत्तेच्या पुढे भाऊ बांधिलकी जपता येत नाही असं म्हणतात. कारण प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि त्यानंतर येते ती ठाकरेंची तिसरी पिढी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे. आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय आहेत. मात्र अमित ठाकरे यांची ही यंदाची पहिलीच निवडणूक आहे जिथे ते माहीम मतदारसंघातून उभे राहिलेले पाहायला मिळतात. मनसे नेते राज ठाकरे हे सध्या ऍक्शन मोड मध्ये आहेत. राज ठाकरेंनी यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. त्यानुसार मनसेकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमेदवार घोषित केले जात आहेत. मनसेकडून पहिल्यांदा 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 45 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. यानंतर मनसेनं 13 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यानुसार आतापर्यंत मनसेकडून 65 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पण जेव्हा आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवायला उभे राहिले होते तेव्हा आपल्या कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहे याचा विचार करत राज ठाकरेही तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपला एकही उमेदवार दिला नव्हता. बाळासाहेबांची ही तरुण मुलं राजकारणात उतरत आहेत याचा मला फार आनंद आहे. आदित्य ठाकरे जेव्हा राजकारणात येत होते तेव्हा सर्वात जास्त आनंद हा राज ठाकरेंना झाला होता. राज ठाकरेंनी त्यावेळी निर्णय घेतला होता की माझ्या कुटुंबातील माणूस जर राजकारणात येत असेल तर त्याला माझा पाठिंबा असेल. त्यामुळे राज ठाकरेंनी तिथे उमेदवार दिला नव्हता. राज ठाकरे हा नावाने राज नाही तर मनाने देखील राजा माणूस आहे. म्हणूनच राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर सांगतात. आणि त्यांच्या या म्हणण्याप्रमाणे खरंच राज ठाकरे हा मनाचा राजा माणूस आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून आदित्य ठाकरेंनी प्रथमच राजकारणात एंट्री केली. ठाकरे कुटुंबातील पहिलाच उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या रूपाने विधानसभेच्या निवडणुकीत उतरला होता.
त्यामुळे राज ठाकरेंनी नात्यांची जपणूक करत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नाही. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंचा तेव्हा मोठ्या मताधिकांनी विजयी झाला होता. मात्र यंदा नात्यापेक्षा पक्षीय राजकारणाला उद्धव ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतंय. राज ठाकरेंनी कशाचाही विचार न करता आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत हे समजताच आपला उमेदवार न देण्याचं जाहीर सुद्धा केलं. आणि त्यामुळेच यंदा माहीम मधून अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढवत असल्याने उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरे यांच्यासारखं कुटुंब प्रथम मतभेद नंतर असा विचार करतील असं अनेकांना वाटलं होतं. मात्र झालं काही वेगळंच. उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना माहीम मतदारसंघातून आपली उमेदवारी दिली आणि यानंतर मात्र राज ठाकरेंनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एवढंच काय, बाळा नांदगावकर सुद्धा म्हणाले होते की माहीम मतदारसंघातून उमेदवार द्यायचा की नाही हे सर्वस्वी उद्धव ठाकरेंचा निर्णय असेल. मात्र राज ठाकरेंनी नातं जपलं होतं. आपला पुतण्या पहिल्यांदा उभा राहिला तर त्यांनी उमेदवार दिला नव्हता. मात्र उद्धव ठाकरेंनी नातं जपलं नाही, मराठी माणसाला जपलं नाही, भावाला जपलं नाही, फक्त खुर्ची खुर्ची आणि खुर्ची असंच ते करत आले आहेत. अशा शब्दात आमदार किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंवर यानंतर टीका केली. माहीम मतदारसंघात उमेदवार देऊन उद्धव ठाकरेंनी भावाच्या मदतीची परतफेड केली असा टोला सुद्धा त्यांनी लावला. आणि अशा अनेक टीका उद्धव ठाकरेंवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांची राजकारणातील वाढती महत्वाकांक्षा त्यांनी आपली नाती जपण्यासाठी अडथळा ठरलेली दिसत आहे. यंदा त्यांच्या अस्तित्वाचा लागलेला कस सिद्ध करण्यासाठी त्यांनी कुटुंबातील दरी अजूनच वाढवली आहे. कारण त्यांनी माहीम मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्यात चर्चेत होते. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच अमित ठाकरेही रिंगणात उतरणार आहेत अशी चर्चा होती. अखेर मनसे पक्षाकडून त्यांना अधिकृतरित्या उमेदवारी देण्यात आली. अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसंच यानंतर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. उद्धव ठाकरे परतफेड करायची विसरून गेले. त्यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करून अमित ठाकरे यांच्यासाठी उमेदवार जागा सोडण्याची अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र असं उद्धव ठाकरेंनी तरी केलं नाही. पण उद्धव ठाकरेंनी मनसेच्या बाजूने विचार केला नसला तरी सुद्धा याचा म्हणावा तसा परिणाम राज ठाकरे यांच्यावर झालेला दिसत नाही. कारण त्यांनी अद्यापही काही प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि यंदा मनसेला कोणाच्या आधाराची तशी गरज सुद्धा नाही. कारण यंदाचं वारं मनसेच्या दिशेने वाहत असल्याचं पाहायला मिळतंय. एक संधी राज ठाकरेंना असं म्हणत सगळा युवा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे. बाळासाहेबांपासून राजसाहेबांपर्यंत पॉलिटिक्स मध्ये कुणी आलं नाही. त्यामुळे विधानसभेत जाणं, प्रश्न मांडणं हे माझ्यातर्फे त्यांना पहिल्यांदा दिसणार आहे. मतांच्या राजकारणात उतरणं ही काळाची गरज आहे. रिमोट कंट्रोलचा जमाना हा राज साहेबांपर्यंत आहे. साहेबांसारखी माझी पकड नाही. मला कुठेतरी या सर्व गोष्टीत सक्रिय व्हावं लागेल. माझ्या विरोधात उमेदवार दिला तरी मला फरक पडणार नाही. मी उद्यापासून प्रचार सुरू करणार आहे. मला त्यांनी उमेदवार दिला तरी काहीही फरक पडत नाही. मला उमेदवारी देणं हा साहेबांचा सर्वात मोठा कॉल होता आणि निवडून आणणं हा लोकांचा कॉल आहे. माझा साहेब आणि जनता अशा दोघांवर विश्वास आहे. त्यामुळे मी आता सगळं काही त्यांच्यावर सोडलं आहे असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केलाय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायला हवा होता का? अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभा करून उद्धव ठाकरे त्यांची अडचण वाढवत आहेत का? उद्धव ठाकरेंनी भाऊबंदकी पाळायला हवी होती का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.